आदिवासी भागातील एक महत्त्वाचं पीक म्हणजे भात पीक होय. शेतातील भात पिकाची कापणी आणि भात बडवणी झाली की आदिवासी शेतकऱ्यांची लगबग चालू होते ती भाताच्या तणिसापासून पेंढा मोडण्याची. आपल्या जवळ असणाऱ्या जित्रापांना वर्षभर चारा मिळावा म्हणून भाताच्या तणसापासून पेंढा मोडला जातो. भात बडवून झालं की त्याची गोल उडवी बनवली जातात. पेंढा मोडताना या उडव्यातील जे काही तणीस असतं ते तणीस संध्याकाळी किंवा सकाळीच भल्या पहाटे खळ्यात फेर धरून पांगवलं जातं. ते पांगवत असताना पण विशिष्ट पद्धतीनं पांगवावं लागतं जेणेकरून त्या तणसाची घाड एकत्र पडणार नाही याची काळजी घेतली जाते. चौफेर पांगून झालं की त्यावर कळशीनं पाणी फवारलं जातं जेणेकरून ते जे काही भाताचं तणीस आहे ते मऊ होईल व त्याची जास्त मोडतोड होणार नाही याची काळजी घेतली जाते. सकाळी किंवा भल्या पहाटे 5-6 गडी एकत्र येतात. काही जण बैलांची पात घेऊन तो जो काही पेंढा आपण अंथरलेला असतो त्याच्यावर फेर धरून ती पात फिरवतात. त्यातले काही जण जे काही भाताचं तणीस असतं या भाताच्या तणसापासून पेंढा बांधण्यासाठी लागणारी जी काही भिरंगोळी असतात ती भिरंगोळी बनवत असतात. ही सर्व भिरंगोळी बनवून झाली की सर्वजण एकत्रितरित्या ते जे काही भाताचं तणीस खळ्यामध्ये अंथरलेलं असतं त्याच्यापासून बैलांची पात फिरून जो पेंढा तयार होतो त्या पेंढा बांधायचं काम एकत्रितपणे सर्व गडी एकत्रितपणे करत असतात. अशा पद्धतीनं दर दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ही जी काही भाताचं तणीस असतं या भाताच्या तणसापासून पेंढे मोडण्याचं काम आदिवासी भागामध्ये केलं जातं. नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागे हा मोठा खळा आहे आणि आमच्या आदिवासी भागातील जी लोक आहेत त्यांचं प्रमुख पीक म्हणजे भात पीक. आणि हे भात पीक झालं की या भात पिकाचा जो काही पेंढा राहतो जे कसपाट राहतं त्या कसपाटापासून आमच्या परिसरातील जी काही जनावर आहे त्या जनावरांना त्याचा म्हणजे त्याचं खाद्य म्हणून त्याचा वापर केला जातो. हे या ठिकाणचे बाबा आहेत. बाबा काय सांगाल तुम्ही, हा जो पेंढा आहे हे पेंढा कसा तयार म्हणजे कसा मळतात आणि हे जे बनवतात तुम्ही हातामध्ये याला काय म्हणतात? याला भिरंगोळी म्हणतात. आणि हा पेंढा जे टाकले हे जनावरांकरता खास टाकलंय त्यांना खाद्या म्हणून पावसाळ्याला. आणि हे भिरंगोळ म्हणजे कशाचं बनवायचं? हे भिरंगोळ तेच बनवायचं, ते पायाखाली मळायचं पेंढ आणि ते जरा मऊ झालं का मग बनवायचं. या भिरंगोळाचा उपयोग कशासाठी होतो मग? हे पेंढ रचून घ्यायचं बांधायचं. म्हणजे हा जो पेंढा आपण मळणार आहे तो या भिरंगोळ्यावर बांधायचा आणि मग तो बांधून झाला की त्याचं तो रचून ठेवायचं आपलं. पावसाळ्याला मग त्याला खाद्या टाकायचं, जनावरांना खायला होतो. आणि मग किती पेंढ्या बनवतात म्हणजे एका वेळेस साधारण? एका वेळेस म्हणला तरी तसं जर गडी असलं तर कसं 10 एक माणूस मळीच बांधतो. आणि हा पेंढा फक्त आपल्या घरगुती वापरासाठी? घरगुती वापर, काय विक्रीसाठी वगैरे? काय नाही. ही काय राहतच नाही तर इकडे काय जनावरांनाच पुरत नाही. आणि मग आता ही जे पेंढा तुम्ही म्हणताय हा घरगुती पद्धतीने बनवता की काही लोक वगैरे? नाही, घरगुती लोक घेतात फक्त इर्जुकी म्हणून आपला मदत म्हणून येतात. हा तेच मला अपेक्षित होतं. म्हणजे काही लोक आता इथं आपण 4-5 जण आहोत तर हे एक बॉय तुला मदत थोडीशी, तुमचं काम आहे तुम्हाला मदत, यांचं काम आहे यांना मदत, इर्जुकीने येतात. अच्छा. आणि मग साधारणतः दरवर्षी किती पेंढा होतो आपला मग बनवताना? दरवर्षी हा 280-300 पेंढा असा काय 200 ते 300 दरम्यान. जसं असेल ना 7-12 दिवसा लय जसा पीक येईल तसा पीक येईल जसा पीक येईल तसा तिथं पेंढा वाढवतो. मग हा जो पेंढा आहे हा पेंढा पुरतो का आपण जनावरांना वर्षभर? कसं पुरवायचं आपलं ह्या करून? 4 महिने फक्त. भाद्रपद निघाला का हिरवा चारा झाला ना मग पेंढा बंद करून टाकायचा. म्हणजे हा जो पेंढा आहे हा पावसाळ्याचे जे काही 4 महिने असतात जोपर्यंत रानामध्ये गवत नसतं तोपर्यंत तो वापरायचा. किंवा जास्त पाऊस असला तर मग बाहेर सोडण्यापेक्षा थोडा पेंढा घातला थांबत जनावर बांधून ठेवायचे. पावसाळ्यात चरत नाही ना पावसामध्ये जनावर.
आपण पाहू शकता मित्रांनो, आमच्या इकडची जी काही आदिवासी भागातली लोक आहेत, ही लोक एकजुटीनं जी काही आमची याची संस्कृती आहे, एकतेची संस्कृती आहे, या एकतेच्या संस्कृतीने एकमेकांना मदत करून अशा पद्धतीनं हा जो काय पेंडा असतो, हा पेंडा बांधायचं काम या ठिकाणच्या आमच्या आदिवासी भागातले लोक करत असतात. आपण पुढं पेंडा प्रत्यक्षपणे हे जे काही भिरंगोळ, याला काय म्हणायचं बाबा? भिरंगोळे म्हणतात. हा, हे जे भिरंगोळ आहे, या भिरंगोळ्यावर प्रत्यक्षपणे पेंडा कसा बांधला जातो आणि तो बांधून त्याची म्हणजे तो जवळजवळ वर्षभर कसा टिकायचा, टिकायचा. तशा पद्धतीने आपण ते आता या ठिकाणी पुढे पाहणार आहोत.